पण एक्सपेरिमेंट नंबर 1 दॅट इज डिटर्मिनेशन ऑफ अल्कलिनिटी ऑफ गिवन सॅम्पल ऑफ वॉटर हे करत आहे. आपण हा ब्युरेटमध्ये 0.02 नॉर्मल H2SO4 फिल करूया. एकच करतो. असू द्या सेकंड बघतोय युट्यूबवर बघतोय. आपण ब्युरेटमध्ये H2SO4 फिल केलाय. डिलीट्स अप्पर मिनिस्कर मला थोडं कमी करून दे 0 पर्यंत सेट कर. ठीक आहे. आता आपण कोनिकल फ्लास्क घेतलाय. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला अल्कलाइन वॉटर 25 ml अल्कलाइन वॉटर प्लस फिनॉप्थेलिन इंडिकेटर टाकायचं आहे. चालेल. आपण याच्यात मेजरिंग सिलेंडर मध्ये 25 ml वॉटर सॅम्पल काढून घेऊया आणि त्याला कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड करूया. ठीक आहे. आपण मेजरिंग सिलेंडर मध्ये 25 ml अल्कलाइन वॉटर सॅम्पल काढून घेतलंय. त्याला आपण कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड करूया. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला आपण कोनिकल फ्लास्क मध्ये फिनॉप्थेलिन ऍड करूया 2 to 3 ड्रॉप्स. एक 100 ड्रॉप. हा. आता याला आपण चांगलं स्टीर करून घेऊया. तुम्ही बघू शकता याचा लाईट पिंक कलर आलाय. याचा कलर पिंक आलेला आहे. याच्यात H2SO4 ऍड करून पिंक टू ड्रॉप बाय ड्रॉप H2SO4 ऍड करून त्याला पिंक टू कलरलेस करायचं आहे. सुरुवात कर. स्टर करत राहायचं. ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करायचं आणि त्याला स्टर करत राहायचं. सोडत राहा. स्पीड वाढव. वाढव त्याच्यावर पण कर. अरे वाढव भाई. बस. अरे काय बाजला. याला आपल्याला पिंक टू कलरलेस होईपर्यंत स्टीर करायचं आहे आणि ड्रॉप बाय ड्रॉप H2SO4 बिकर कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड करायचं आहे. बस. धार लागू दे ना. अरे बस नाही भाई. अरे गोल फिरव रे. शेक का करतोय. हा भास्कर बंद. बघा याचा कलर पिंक टू कलरलेस झालाय आणि आपली रिडिंग ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता इथे 5.9 आलेली आहे. बस. आता आपण पहिलं वाला परफॉर्म केलं. त्याच्यात अल्कलाइन वॉटर प्लस त्याच्यात फिनॉप्थेलिन इंडिकेटर ऍड केलंय. सेम आपल्याला मिथिल ऑरेंज साठी पण करायचं आहे. याच्यात अल्कलाइन वॉटर अँड मिथिल ऑरेंज एका कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं आहे. मिथिल ऑरेंजचे 2 to 3 ड्रॉप्स आणि सेम त्याला पॉइंट बाय पॉइंट ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करून स्टीर करून आपल्याला रिडिंग बघायची आहे. याचा कलर सुरुवातीला येलो असणार. त्याला ऑरेंज मध्ये होईपर्यंत आपल्याला स्टीर करत राहायचं आहे आणि रिडिंग कॅल्क्युलेट करायची आणि तिथे लिहून घ्यायची. बस एवढंच आहे. डन.